लॅमिस थेरमचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे स्पिअर ऑफ रेडियस 20 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला एक स्पिअर दिलाय, त्याची रेडियस किती आहे 20 सेंटीमीटर. या स्पिअरची रेडियस आहे 20 सेंटीमीटर. पुढे काय म्हणलंय अँड मास 20 kg. याचं मास किती आहे 20 kg. ते कुठं दाखवतो आपण वर्टिकली डाऊनवर्ड 20 kg. आता याचं वेट मध्ये कन्व्हर्जन करू शकतो आपण. वेट आपण दाखवतो डाऊनवर्ड. मास ही काय वेक्टर क्वांटिटी नाही, स्केलर क्वांटिटी आहे. जर एरो दाखवायचा असेल खाली तर ह्याचं कशात कन्व्हर्जन करायला पाहिजे वेट मध्ये. तुम्हाला पाहिजे त्या युनिट मध्ये तुम्ही ठेवू शकता. ह्याचं वेट मध्ये सांगा कन्वर्ट करून. वेट मध्ये कसं करणार इंटू 9.81 किती येते बघा 20 इंटू 9.81 न्यूटन मध्ये 196.2 न्यूटन. ओके. आता हे आपण वेट पुढं कॅल्क्युलेशन मध्ये वापरायचं. पुढं काय म्हणले इज रेस्टिंग ऑन अ व्हर्टिकल स्मूथ वॉल. व्हर्टिकल वॉल दिली ती स्मूथ आहे म्हणजे फ्रिक्शन होणार ना. विथ द हेल्प ऑफ चेन. एक चेन दिली, त्या चेननं हा स्पिअर आहे तो वॉलला बांधलाय, अडकवलाय. चेन ऑफ लेंथ 30 सेंटीमीटर. आता या चेनची लेंथ किती आहे चेन इथपर्यंतच आहे. स्पिअरच्या एंडला बरोबर त्या चेननं बांधले आणि वॉलला अडकवली ती चेन. म्हणजे चेनची लेंथ आहे 30 आणि मग ही रेडियस किती असणार आहे 20. स्पिअरची रेडियस ऑलरेडी दिली आपल्याला 20 सेंटीमीटर. चेनची लेंथ 30 सेंटीमीटर. मग ही टोटल लाईन किती होणार 50 सेंटीमीटर आणि ही 20 सेंटीमीटर रेडियस. आपल्याला इथला अँगल पाहिजे. काढायला काय विचारले टाय टू द वॉल अँड टेन्शन इन द चेन. फाइंड काय करायचंय चेन मधलं टेन्शन म्हणजे टी आणि इथली रिएक्शन. कॉन्टॅक्ट सरफेस इथं आहे ना, तिथली रिएक्शन फाइंड करायची आर. आणि एक वेट दिलंय आपल्याला. मग आता त्यासाठी इथला अँगल काढणं गरजेचं आहे. ह्याचा अँगल सिंपल आहे 90 डिग्रीचा आहे बरोबर. हॉरिझॉन्टल आहे त्यामुळे आरचा अँगल 90 डिग्री असणार आहे. पण या टीचा अँगल किती हा अँगल काढायचा असेल तर हा अँगल काढायला पाहिजे. मग हा माहित पडणार आपल्याला, मग आपण हा काढू शकतो. तर हा अँगल कसा काढणार हायपोटेनियस दिलाय, राईट अँगल ट्रायंगल आहे. हायपोटेनियस दिलाय 50 सेंटीमीटर आणि अँगलच्या समोरची बाजू 20 सेंटीमीटर. अँगलची अपोजिट साइड आणि हायपोटेनियस आहे आपल्याकडे. त्या अपोजिट साइड म्हणजे कोणता रेशो असतो साइन थिटावरून काढू शकतो आपण. साइन थिटाचा फॉर्म्युला वापरतो इकडे मी. साइन थिटा इज इक्वल टू काय येणार 20 डिवायडेड बाय हायपोटेनियस. अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस म्हणजे 20 डिवायडेड बाय 50. तर थिटा इज इक्वल टू काय येणार साइन इनवर्स 20/50 किती येते 23. बरोबर आहे ना. साइन इनवर्स 20/50 केलं 23.57 डिग्री. म्हणजे हा अँगल किती झाला 23.57 डिग्री. म्हणजे हा पण तोच असणार आहे, अपोजिट अँगल आहेत ना. हा पण किती असणार 23.57 डिग्री. मग हा किती येणार 90 ते मायनस करायचं. 90 मायनस 23.57 66.43 डिग्री झालं. आता हे आर आपण इकडं ट्रान्सफर करू शकतो. पुढं आर त्या लाईनवर ट्रान्सफर करू शकतो सेंटर मधून. आणि टी इकडे दाखवायचे आपल्याला. 3 फोर्स झाले बघा. एक 196.2 वेट आर हॉरिझॉन्टल आणि टी 66.43 डिग्री. त्याची फ्री बॉडी डायग्राम इकडे काढतो मी. वेट किती आहे 196.2 न्यूटन. हॉरिझॉन्टल लाईन काढली, हॉरिझॉन्टल वरच आहे आपला आर 90 डिग्रीला बरोबर. आणि 66.43 डिग्रीवर टेन्शन आहे. 66.43 वर टेन्शन टी. हा अँगल आहे 66.43 डिग्री.
आता सांगा आपल्याला काय पाहिजे, राहिलेल्या फोर्स मधले सगळे अँगल पाहिजे. हा ऑलरेडी आपल्याला माहित आहे, आर आणि 196 च्या मधला 90 डिग्री. हा टोटल किती येणार, 90 प्लस 66.43 किती येते, 156.43 डिग्री. आणि हा राहतोय किती मग, 360 हे दोन मायनस करायचे, किती राहतोय 113.57 डिग्री. झाले, अँगल पण मिळाले आपल्याला. आता 3 फोर्स आहेत त्यामुळे लॅमिस थेरम आपण अप्लाय करू शकतो. अननोन काय आहेत, आर आणि टी. आर पासून सुरुवात करूया. आर डिवायडेड बाय काय येणार, त्याच्या समोरचा साइन अँगल, आर डिवायडेड बाय साइन काय अँगल आरच्या समोर 156.43 डिग्री इज इक्वल टू टी डिवायडेड बाय त्याच्या समोरचा अँगल काय, साइन 90 डिग्री, आणि इज इक्वल टू 196.2 डिवायडेड बाय त्याच्या समोरचा अँगल साइन 113.57 डिग्री. आता आर साठी पहिला आणि तिसरा रेशो घ्यायचा, टी साठी दुसरा आणि तिसरा. आर इज इक्वल टू काय येणार, हा रेशो आहे तसा 196.2 डिवायडेड बाय, बघा कॅल्शियम टाका आहे, इंटू हे तिकडे मल्टिप्लाय होणार साइन 156.43 डिग्री. आरची व्हॅल्यू किती येते न्यूटन मध्ये, न्यूटन आहे का केजी येते बघा, न्यूटन मध्ये पाहिजे. हे जसंच्या तसं कॅल्शियम टाक, 85.59 न्यूटन. ही आली कॉन्टॅक्ट सरफेसची रिएक्शन आर. आता टेन्शन काढायचं, टेन्शन साठी टी इज इक्वल टू हे कॅल्शियम टाका जसंच्या तसं 196.2 डिवायडेड बाय साइन 113.57 हे इक्वल करायचं, आणि इंटू त्याला परत काय करायचं साइन 90 डिग्री, साइन 90 डिग्री. साइन 91च असते, फक्त एवढा रेशो किती येतोय तो बघा, टी इज इक्वल टू काय ना 214.05 न्यूटन येते का बघा, आलं ना. हे काय आलं टेन्शन चेन मधलं. ओके, असा 6 मार्कचा सिंपल प्रॉब्लेम.